हॅलो एव्हरीवन. तर समर सीझन सुरू झालेला आहे आणि सायराला शाळेची सुट्टी देखील पडलेली आहे. पण तिचा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे आम्ही बाहेर कुठेही जाऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळे घरीच काही ना काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्यासाठी आणि तिचं मन रमण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणून मी ठरवलं की घरीच आता मँगो आईस्क्रीम बनवायचं आणि ते आपण हायजेनिक पण आहे आणि आपल्याला जसं आवडीचं जे काही आवडतं ते त्यामध्ये टाकून बनवू शकतो. जसं सायराला पूर्ण प्लेन आवडतं. काही मी ड्रायफ्रूट्स नाही टाकले. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे काही आवडत असतील तर तसं तुम्ही टाकू शकता. आणि आता मी हे प्रत्येक एक मोल्डमध्ये ना आंब्याचा रस काढून घेतला आणि प्रत्येक मोल्डमध्ये मी भरते आहे. ह्याच्यामध्ये मी आंब्याचा रस बरोबर थोडं दूध आणि थोडीशी साखर टाकलेली आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं. आणि सायराला भरताना खूप मजा येत होती. मी देखील भरलं, पण तिला मजा येत होती म्हणून मी तिलाच करायला दिलं, कारण तिचं मन रमणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तर तिला आम्ही असं हे सर्व काही भरून घेतले आणि आता ह्याच्यावर एक जी आपली आईस्क्रीमची कांडी असते ती आम्ही टाकणार आहे. आणि हे सायराला करताना खूप मजा येत होती, खूप म्हणजे खूप. तुम्ही देखील तुमच्या मुलांबरोबर नक्की हा प्रयत्न करा. तुमच्या मुलांना खूप आनंद भेटेल, कारण लहान मुलांना असं वेगवेगळं काहीतरी करण्याचं आहे ना खूप आवड असते. आणि आता आंब्याच्या सीझनमध्ये तर आंबे खूप आलेले आहे, तर तुम्ही ह्या वेगवेगळ्या टाईपचे बनवू शकता. मी आता हे सगळे असे पूर्ण बंद करून घेतले आणि हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. हार्डली 8 ते 10 तासांसाठी तरी ठेवायचंच आहे. आणि इतकं सुंदर वाटत होतं ना, जो कलर कॉम्बिनेशन पण त्याच्यामुळे खूप असं छान वाटत होतं की आता हे कसं आईस्क्रीम असेल. तर मी आता फ्रीजमध्ये ठेवते, फ्रीजरला ठेवलं आहे फ्रीझरमध्ये 8 ते 10 तासांसाठी. म्हणजे मी हे सकाळी बनवले, तर आम्ही आता हे रात्री मी जेवून झाल्यानंतरच काढणार होती. आणि हे आता आमचं सेट झालेलं आहे. रात्री जेवून झालं म्हटलं आणि सायराच्या आमच्या लक्षात होतंच, तर सायराने जस्ट घेतला आणि तिला इतका आनंद होत होता की माझं आईस्क्रीम आता रेडी होणार आणि मी खाणार आहे. तर आता असंच मी एक छोट्याशा डब्यामध्ये पाणी घेतलं, जेणेकरून डीप करून ते थोडंसं सुटलं पाहिजे व्यवस्थित, जेणेकरून ते प्रॉपरली निघेल, चिटकणार नाही. आणि आता बघू शकता असं थोडं रब कर, जसे आपल्याकडे कुल्फीवाले यायचे लहानपणी असताना त्यांची स्टाईल आम्ही यूज केली. म्हटलं बघू प्रयत्न होतो, कारण तो प्रयत्न सक्सेसफुल आमचा झालेला आहे. तुम्ही बघू शकता सायराचा हॅपीनेस आता तुम्हाला दिसत असेल तिच्या चेहऱ्यावर. आणि ती जस्ट मँगो खाऊन बसलेली, पण तिला मँगो आईस्क्रीम तरी पण खायचंच होतं. आणि तिने अशा प्रकारे एन्जॉय केलं, तिला खूप आवडलं आणि आम्ही तिघांनीही खाल्लं आणि खूप छान झालेलं. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता. आम्ही बेसिक गोष्टीमध्येच केलेलं आणि खूप सुंदर झालेलं, जे की सायराला आवडलेलं आणि ती सांगते खूप छान झालं आहे म्हणून. तर असंच तुम्ही पण काही ना काहीतरी तुमच्या मुलांबरोबर इनोव्हेटिव्ह काहीतरी बनवण्याचा, काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असंच आमचा एन्जॉयमेंट राहील या समर सीझनमध्ये आणि तुम्हीही एन्जॉय करा तुमचा समर सीझन. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.